नमस्कार मंडळी, मी रुपेश वाईत. आज आलोय घोगर तालुक्यातील श्री वैडेश्वर मंदिराला भेट द्यायला. चला मग जाणून घेऊया वैडेश्वर मंदिराचा इतिहास. वैडी ऋषीमुनींनी घोगर येथील या शिव मंदिराची स्थापना केली. अशा प्रकारे शिवाचे प्रतीक आणि मंदिराचे नाव श्री वैडेश्वर, वैड्यांचा देव असे ठेवण्यात आले. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला भला मोठा नंदीचं दर्शन होतं. नंदीच्या बाजूला आपल्याला महादेवांचं शस्त्र म्हणजे त्रिशूल दिसतं. त्यानंतर आपण गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सुंदर असा गाभारा आपण एकदम भला मोठा आहे आणि सुंदर शांतता एकदम वातावरण. आतमध्ये गेल्यावर आपल्या समोर ते म्हणजे पेंटिंग, परशुरामांची पेंटिंग दिसते. नंतर आपण जातो गाभाऱ्याजवळ, ते म्हणजे महादेवांच्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला. शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. राईट साईडला आपल्याला शंकर, पार्वती, गणपती या तिघांची एक पेंटिंग दिसते. सुंदर अशी पेंटिंग आहे. एका साईडला परशुरामांची, एका साईडला शंकर भगवान, पार्वती आणि गणपतीची पेंटिंग दिसते. गाभारा एकदम शांत, कोणी नसल्यामुळे एकदम शांत वातावरण होतं. खूप भारी वाटलं, मन प्रसन्न झालं. महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन करून आम्ही आता बाहेर मंदिर आहे त्यांचं दर्शन घेतो आहे. पहिलं आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे श्रीरामांचं दर्शन केलं. रामांची मूर्ती एकदम सुंदर आहे. रामांचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया पुढच्या मंदिरामध्ये. आता आपण आलो आहे विष्णुदेवांचं दर्शन घ्यायला. लेफ्ट साईडला रामांचं दर्शन झालं आणि राईट साईडला विष्णुदेवांचं दर्शन झालं. त्यानंतर आपण चाललो आहे दर्शन घ्यायला सूर्यनारायण मंदिर. आता आपण चाललो आहे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायला. सूर्यदेवांचं सुद्धा दर्शन घेऊन आपण जाणार आहे पुढच्या मंदिरामध्ये दर्शनाला. सूर्यनारायणचं सुद्धा मूर्ती एकदम सुंदर आहे. हे मंदिर आहे लक्ष्मीनारायण, ते लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. आणि हे आहे हरिशास्त्री दामले समाधी, ही समाधी आहे. आणि हे आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर, लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. अंबिका देवी मंदिर, हे आहे अंबिका देवीचं मंदिर. सर्व देवतांचे दर्शन होते एकाच ठिकाणी. येते आपण बहुतेक देवतांचे दर्शन एका ठिकाणी होते. जय अंबे माँ. हे मंदिर आहे गणपती बाप्पा. इथे सुद्धा गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मंदिर. गणपती बाप्पाचं दर्शन करून नंतर आम्ही गेलो पुढच्या प्रवासाला. बाजूला असलेल्या समुद्र किनाऱ्याला भेट द्यायला चाललो आहे. समुद्र किनाऱ्यावर जात असताना आपल्याला सुंदर असा सनसेट पाहायला मिळणार होता. त्या खुशीने तर आमचं मन अजूनच भारी वाटत होतं आणि सुंदर असा सनसेट होत होता. पोलीस चौकीच्या मागून तुम्ही आलात तर ग्राउंड आहे पोलीस चौकीचं. त्या ग्राउंडच्या इथे आपल्याला पार्किंगची सुविधा एकदम बेस्ट आहे आणि तुम्हाला खाण्याची सोयीसुद्धा उत्तम आहे. तिथे आपल्या झाडाने सुंदर वेढलेला समुद्र किनारा, ही मोठी मोठी उंच झाड आहे ना, त्याच्या पलीकडे समुद्र किनारा आहे. चला मग आता आपण जाऊन घेऊया समुद्र किनाऱ्याला भेट देऊया. समुद्र किनाऱ्यावरती जात असताना समोरचा जो सनसेट होतोय ना, तो एकदम अप्रतिम होता. इकडं बघून मनाला शांत वाटत होतं ना, एकदम सुंदर असं. पर्यटकांची गर्दी असताना सुद्धा या किनाऱ्याला भेट द्यायला नक्की यावा. आणि सुंदर असा समुद्र किनारा, स्वच्छ आणि क्लीन असा आहे आमचा समुद्र किनारा. चला मग जाऊयात आपण समुद्र किनाऱ्यावरती आणि समुद्र किनाऱ्यावरती काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आत्ता मी आलो आहे घोगरला. घोगर बीचवरती आलो आहे. घोगर बीचवरचा सनसेट तुम्हाला दाखवतो. आणि घोगर बीचला किती गर्दी असते ते पण बघेल. आणि घोगर बीचला ना सर्व आजकाल राईड होतात. हे बघा, हे बघा, ह्या गाड्याने तुम्ही फिरू शकता. उंटा आहे, घोडा गाडी आहे, सर्वच सगळे बोटिंग बिटिंग सर्व होऊ शकते इकडे. आणि एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. आणि आज सुंदर असा आमचा समुद्र किनारा घोगरचा, एकदम सुंदर बघा. नाही घाण नाही काय, एकदम स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा आमच्या ह्या घोगरचा. घोगरला नक्की भेट द्या, पण कचरा करू नका. हे बघा, ह्या राईटवर एक नंबर असा सनसेट होतोय. खूप भारी वाटते. आणि गर्दी बघाल ना, खूप गर्दी आहे. बघा, लाईट पण चालू आहे तिथे. आणि हे बघा महिला मंडळाचा काय चाललं आहे बघा. ओके, घोडा गाडी आहे, कॅमेरामॅन आहेत, उंटा आहे, इकडे बनाना राईड आहे.
राईड आहे तिकडे त्या एकदम स्वच्छ आणि सुंदर डोंगरचा बीच हा राईड आहे. जास्त काय बीचवर थांबलो नाही आम्ही. आता आल्यावर भूक लागले तर आता नाश्ता करून पुढचा प्रवास गाठतो, कारण आम्हाला घरी जायचं आहे अजून, खूप लेट होणार आहे. त्यामुळे पेडणेश्वरला पण जायचं आहे अजून. पुढचा प्रवास गाठूया, नाश्ता करूया. नाश्ता काय घेतो तो दाखवतो. नाश्ता करून पुढे जाऊया. आता येऊन पोचलोय मी पालशेत या गावामध्ये. पालशेत बीचला आलोय आणि बघा समोर बघताय ना, आय लव्ह पालशेत. सुंदर असा हा बनवलाय, एकदम टॅच्यू कोळी लोकांचे सुंदर. आणि समोर समुद्र किनारा आहे आणि सनसेट झालाय ना तर एक नंबर वाटतोय बघा. काय एकदम शांतता, खूप भारी वाटतंय. बोटी बिटी लागलाय बीचला बघा, एकदम भारी वाटतंय बघा. हे आहे पालशेत बीच आणि पालशेत दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरला सुद्धा भेट देऊया. चालू असेल आतमध्ये जाऊया, तर बाहेरून दर्शन घेऊन जाऊया. पहिला बीचला आलो आम्ही बघा. असं एकदम बीच आहे, कडक वाटतंय ना. गॉगरमधील पालशेत बीचला सुद्धा एकदा नक्की विजिट करा. हे बघा एकदम सुंदर सनसेटला येऊन तुम्ही बसलात ना, लाजवाब आहे बघा. हे इकडे पब्लिक पण आहे, सनसेटची मजा घेत आहेत. आता सनसेट गेला आहे, निघून गेला आहे, पण जो व्ह्यू तयार झाला आहे ना एक नंबर आहे, बाप वाटतं आहे बघा. दगडे बिगडे बघा कसे आहे, बसायला पण एकदम भारी आहे. इकडे शांतता एकदम सुकून की. आणि आमच्याकडे जे कोकणातले बीच आहे ना सर्व एकदम सुंदर आहे बघा, एकदम सुंदर. दर्या राजा रे, त्या समोर बोटी लागल्या, सुंदर असा पाणी. आता आपण आलोय पालशेत दत्त मंदिर. हे आहे पालशेतचं दत्त मंदिर. मंदिरामध्ये प्रवेश करूया. सुंदर असं मंदिर आहे. कारण व्हिडिओ एंड करायला विसरलेलो मी, तर आता तुमचं एंड करते व्हिडिओ इथे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय.